नमस्कार, मी दीप्तीज फॅशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पेपर कटिंग बघणार आहोत. ह्याचं माप आपण काल घेतलेलं आहे. त्यासाठी पेपर घेतलं आहे. पेपरची जी फोल्डची बाजू आहे ती माझ्याकडे ओपन बाजू समोरच्या बाजूला आहे. असं व्यवस्थित पेपर ठेवून घ्यायचा आहे. पेपर कटिंग करून कापडावर कटिंग केल्यामुळे कमी कापडात व्यवस्थित ब्लाऊज बसतो. चुकण्याची शक्यता राहत नाही. बंद बाजू माझ्याकडे घेतली आहे. ओपन बाजू पुढच्या बाजूला आहे. बंद बाजूपासून आपण मापं टाकून घेणार आहोत. याची मापं आपण काल घेतलेली आहेत. उंची 13.5 आहे. तिथून 1.25 इंच जास्त घेतले आपण. हे शिलाईसाठी घेतलेलं आहे. शोल्डर घेतला आहे 5.5. शोल्डरपासून लगेच मुंडा टाकून घेऊया 6.5. हा 40 छातीचा ब्लाऊज आहे. शोल्डरमध्ये थोडा कमी आहे. मुंडा 6.5 टाकल्यानंतर तिथूनच आपल्याला छातीचं माप टाकायचे आहे. छातीचा चौथा घेतला आहे 10 इंच. तिथून 1.5 इंच शिलाईसाठी घेतलं आहे आपण. आतमध्ये जे शिलाई मार्जिन राहतं ते 1.5 इंच घेतलं आहे. आता जो कोपरा येतो आहे तो 2 इंचावर ठेवून 1.25 इंच व 1.25 इंचावर 2 अशा खुणा करून घ्यायच्या आहेत. हे आपल्या मुंड्याच्या आकारासाठी खुणा करून घेतल्यात आपण. आता जो मुंडा घेतला आहे त्याचा निम्मा घ्यायचा आहे. तुम्ही अशा प्रकारे सुद्धा निम्मा करू शकता. तिथून 1/2 इंच आतमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. हे 1/2 इंच आत घेतल्यामुळे जो पुढच्या बाजूला मुंड्याला झोळ येतो, चुन्या पडतात, ते पडत नाहीत. आता मुंड्याचा आकार आखून घेऊया. 1/2 इंच खालून आपण आकार सुरुवात करणार आहोत, कारण वर शिलाईसाठी 1/2 इंच जातं. अशा प्रकारे मुंड्याचा आकार आखून घेऊया. जो 1/2 इंच आतमध्ये घेतले आपण तिथून आतल्या मुंड्याचा आकार येणार आहे, म्हणजे पुढच्या मुंड्याचा आकार येणार आहे. उंची 13.5 घेतली आहे. तिथून 1.25 इंच खाली घेतले. जे 1.25 इंच खाली आहे तिथून आपण कमरेचा चौथा घेणार आहोत. कंबर 32 आहे. 8 इंच घेतले व 1.5 इंच शिलाईसाठी घेतले. हे आता जोडून घेऊया. आता इथून 2.5 इंचावर खूण करून घेऊया. ही आपण योगपट्टी ब्रेशरपट्टी काढणार आहोत, त्याचं माप काढतोय. इथून 2.5 इंच व 3.5 इंचावर खूण करूया. 3.5 बाय 2.5ची आपली पट्टी तयार होणार आहे. पुढच्या बाजूला 3.5 व मागच्या बाजूला 2.5 येणार आहे. ही आपली योगपट्टी
तयार झाली. आता गळ्याचा आकार आखून घेऊया. जो तयार शोल्डर आहे त्यात अर्धा ते पाऊण इंच आपण मिक्स करून बाकीचं गळा रुंदी घेऊ शकतो किंवा 2 गळा रुंदी घेतली तरी चालते. 2 इंच गळा रुंदी घेतली आहे व गळा आहे 6चा. अर्धा इंच जास्त घेतलं आहे कारण वरच्या बाजूला खालच्या बाजूला शिवण्यात जातं, त्यामुळे अर्धा इंच जास्त घेऊन 6.5 इंचावर खूण करून घेतली आहे पुढच्या गळ्याची. चौकोन आखून घेते. चौकोन आखल्यामुळे गळ्याचा आकार देताना सोपा जातो. हा आपला पुढचा गळा तयार झाला. जो पुढचा मुंडा आहे तिथून 2.25 व 2.5 इंचावर खूण करून घेतली आहे. खालच्या बाजून 5 इंचावर खूण करून घेतली आहे. 5ची कटोरी येणार आहे. व गळ्यापासून जे 2.25 2.5 इंचावर घेतलं आहे व 5चं जे खूण करून घेतली त्याच्यावर असा कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. हा आकार 2.25 इंचावर किंवा 2.5 इंचावर दोन्हीवर बसू शकतो. त्यातल्या कुठल्या ह्याच्यावर व्यवस्थित बसतो हे बघून आपण तो आकार ठरवायचा आहे. आता पेपर कटिंग करून घेऊया. मी कशा प्रकारे करते ते तुम्हाला कळत असेल. काही कळलं नाही तर कमेंट करून विचारा. व्यवस्थित आखलंय तिथून कट करूया. मागचा मुंडा आधी कट करूया. गळ्याचा जो आकार दिलाय तिथं नॉच मारून घेऊया, म्हणजे मागच्या बाजूला आपल्याला परत मोजायची गरज लागत नाही. आता मध्ये कट करून घेऊया. मागच्या बाजूला अर्धा इंच कट करून घेऊया, कारण आपण जे 1.25 इंच वाढवलंय ते मागच्या बाजूला एवढं गरज लागत नाही. कारण मागच्या बाजूला शिलाई फक्त वर आणि खाली येते, कमरेला आणि गळ्याला ह्याला शोल्डरला. अर्धा इंच कट करून काढलंय. हा मागचा भाग तयार झाला आपला. मागच्या भागावर गळ्याचा आकार देऊन घेतला नाही आहे, तो कपड्यावर देणार आहे आपण. ब्रेशर पट्टी कट करून घेऊया. योग पट्टी, ब्रेशर पट्टी, काय तुम्हाला म्हणजे जे सोपं वाटेल ते तुम्ही म्हणू शकता. मुंड्याचा आकार पुढच्या कट करून घेऊया. गळ्याचा आकार कट करून घेऊया पुढच्या. आता कटोरी जी आहे आखून घेतलेली ती कट करून घेऊया. हा साईडचा भाग तयार झाला आहे पुढचा. व ही कटोरी तयार झाली. ही कच्ची कटोरी आहे. आता आपण पक्की कटोरी काढूया, म्हणजे वाढीव कटोरी काढूया. खालच्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं आहे मधोमध. अशा प्रकारे फोल्ड केल्यामुळे मध्य मिळतो. मध्यापासून आपल्याला टक्स कुठे घ्यायचा हे कळतं. आता दुसरा पेपर घेऊया. दुसऱ्या पेपरवर कच्ची कटोरी अशा प्रकारे ठेवून घेऊया व टाचणी लावून घेऊया. त्यामुळे हे हलणार नाही कटोरी आखताना. आता जो मध्य घेतला आहे तिथून 1.5 इंच खाली सरळ रेष आखून घेऊया.
40ची कटोरी असल्यामुळे आपण 1.5 इंच घेतो आहे. दोन्ही साईडलाही 1.5 इंच घेतो आहे. पण जर 32ची कटोरी असेल तर 1 इंच घ्यायचं आहे. व मध्य बाजूला 1.5 इंच घ्यायचं आहे प्रत्येक वेळेला. पण साईडचा जे आपण 1.5 इंच घेतलं आहे ते 1 इंच होईल. आणि अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे. जसं माप बदलतं तसं हे साईडचं माप बदलतं. जास्त फरक येत नाही, अर्धा इंचाचा फरक येतो, अर्धा पाऊण इंचाचा. अशा प्रकारे जोडून घेतल्यानंतर जो गळ्याचा भाग आहे तिथं सुद्धा अशा क्रॉसमध्ये जोडून घेऊया. गळा आखून घेऊया. गळ्याच्या वरच्या बाजूला अर्धा इंच वर घ्यायचं आहे. व कटोरीचा गोल शेप देऊन घेऊया. ही आपली वाढीव कटोरी तयार झाली. पक्की कटोरी तयार झाली. हे आता टाकून देऊया कच्ची कटोरी. हे कट करून घेऊया. तर मध्यभागी बोर व्यवस्थित फोल्ड करून घेऊया. 1.5 इंच आपण वाढवलं आहे. 1.25 इंचावर खूण करून घेऊया. म्हणजे बरोबर 1.5 इंचावर टीप येते. 2.5 इंच खालून वर टक्ससाठी खूण करून घेऊया. क्रॉसमध्ये जोडून घेऊया. आता हे कट करून घ्यायचं आहे. हा आपला टक्स तयार झाला. आता बाहीसाठी पेपर घेतला आहे. ओपन बाजू समोरच्या बाजूला आहे. बंद बाजू माझ्या बाजूला घेतली आहे. बंद बाजूवरच आपण मापं टाकणार आहोत. साडेसातची बाही आहे. 7.5वर खूण करून घेतली आहे. खाली पाऊण इंचच खूण करून घेतली आहे. अर्धा ते पाऊण इंच केलं तरी चालतं. अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे पाऊण इंच केली आहे. साधा ब्लाऊज असेल तर 1.5 इंचावर खूण करून घ्यायची आहे. कारण ते आपलं फोल्डिंगमध्ये शिलाईमध्ये जाणार आहे. आता जिथं पाऊण इंच आलं आहे, बाही 7.5 व पाऊण इंच, तिथून दंडघेर घेतला आहे. दंडघेर 11.5 आहे. 5.25वर खूण करून घेतली आहे. व तिथून 1.5 इंच शिलाईसाठी परत खूण करून घेतली आहे. वरून 2.5 इंचावर खूण करते. 2.5-3 इंचावर खूण केली तरी चालते. हा मुंडा उतार आहे. मुंडा उतार देण्यासाठी 2.5 इंचावर खूण केली आहे. व तिथून जो आपण मुंडा घेतला होता पेपर कटिंग करताना 6.5, तो व 1.5 इंच घेतलं आहे. व परत 1.5 इंच शिलाईसाठी घेतलं आहे. एकूण मुंडा जो आपण 6.5 घेतला आहे तिथून पुढे आपण 3 इंच वाढवून घेतलं आहे. आणि जे मुंडा आणि 1.5 इंच घेतलं होतं, एकूण ते 8 इंच झालं आहे, त्याचा निम्मा करून घेतला आहे. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही निम्मा करू शकता. व वर जोडून चौकोन आखून घेऊया. यामुळे आकार द्यायला सोपं जातं. आता जी लाईन आली आहे ह्याचे 3 समान हिस्से करून घ्यायचेत. व मुंडा अधिक 1.5 इंच जे आलं होतं तिथून 1 इंच अलीकडं खूण करून घ्यायची. व जो मध्य आहे, जिथं जॉईंट आहे, जिथून सुरुवात केली आपण, तिथून 1 इंच अलीकडं
खून करून घ्यायचे व मुंड्याचा आकार द्यायला सुरुवात करायची. सुरुवातीला फुगेल थोडासा भाग, मग आतून शेप देत घ्यायचा आहे. नंतर वरच्या बाजूला आत येईल व खालच्या बाजूला फुगेल अशा प्रकारे आकार तयार होतो माशाचा. हा आपला मुंड्याचा आकार तयार झाला आहे. आता जोडून घेऊया. हे शिलाई मार्जिन आहे. 1.5 इंच खाली व बाहीच्या वरच्या बाजूलाही 1.5 इंच व खालच्या बाजूला अशा प्रकारे शिलाई मार्जिन 1.5 इंच ठेवलेलं आहे. आता पेपर कटिंग करून घेऊया. सुरुवातीला वरचा मुंडा कट करून घ्यायचा आहे, मागील भागाचा. आता मध्यावर नॉच मारून घ्यायची, म्हणजे थोडा कट मारून घ्यायचा आहे, म्हणजे मध्य आपल्याला कळतो. आता ओपन करून पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. ही आपली बाही तयार झाली. सर्व मापे आपली तयार झाली आहेत. तुम्हाला ही शिकवण्याची पद्धत कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.